भगवान बुद्धांनी जो संघ स्थापन केला त्या संघासाठी जे काही नियम, अटी, प्रतिबंध हे ठेवण्यात आलेले होते आणि त्याप्रमाणे जे काही भिक्खूसोबत ब्राह्मण असतील किंवा उपासक असतील यांच्यामध्ये जे काही फरक निर्माण केलेला आहे आणि अशाप्रमाणे आपण इथपर्यंत बघितलेलं होतं. यानंतर जे काही भिक्खू संघ आहे किंवा भिक्खू उपासिक झाल्याच्या नंतर किंवा त्या ठिकाणी उपासना केल्याच्या नंतर भिक्खूंनी यांची कर्तव्य काय आहेत त्या कर्तव्या संदर्भात सुद्धा बुद्धांनी या आपल्या या धम्मामध्ये सांगितलेलं आहे. तर यामध्ये भिक्खूची कर्तव्ये, यामध्ये भिक्खूची 9 दीक्षिता संबंधीची जी काही कर्तव्ये असतील तर ती कर्तव्ये या ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणजे जे भिक्खू हे नव्याने भिक्खू संघामध्ये सामील झालेले आहेत अशांसाठी काही कर्तव्य सांगितलेले आहे. यश आणि त्यांच्या या 4 मित्राच्या धर्मांतराची वार्ता सर्वत्र पसरली आणि त्यांचा परिणाम असा झाला की देशातील श्रेष्ठ कुळातील आणि त्याहून कमी प्रतीच्या कुळातील उपासक भगवंताकडे त्यांच्या धम्माची दीक्षा घेण्यासाठी आणि बुद्ध धम्म त्यांचा धम्म यांना शरण देण्यासाठी आले. म्हणजे ज्या वेळेस जो काही यश आहे आपण बघितलेलं आहे की जे यश आहे आणि त्यांच्यासोबत काही 4 मित्र होते. तर या मित्रांनी धर्मांतराची जेव्हा घोषणा केली तर धर्मांतराची घोषणा केल्याच्या नंतर किंवा जे काही बुद्धाचा धर्म आहे हा बुद्धाचा धम्म स्वीकारण्याची जी काही घोषणा केलेली होती तर ही घोषणा केल्याच्या नंतर ही जी वार्ता आहे ही वाऱ्यासारखी इकडे तिकडे पसरली आणि त्यामुळं खूप लोक बुद्धाच्या वाटेने येण्याचे संकेत देऊ लागले किंवा भगवान बुद्धाचे उपासक बनायचं आहे असं सांगू लागले. पुष्कळ लोक धम्मासंबंधीच्या मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे येऊ लागले. त्यापैकी प्रत्येकाला व्यक्तिशः मार्गदर्शन करणे कठीण आहे हे भगवंतांना माहीत होते. परंतु प्रतिदिनी वाढणाऱ्या परिवर्तकाच्या संख्येला संघ या नावाने धार्मिक संप्रदायाचे रूप देणे त्यांना आवश्यक वाटले. आणि अशाप्रमाणे जसं यश सोबत ज्या 4 मित्रांनी भगवान बुद्धाकडे येऊन धम्मदीक्षा घेतली तर त्यानंतर लोकांचा कल जे आहे हा बुद्धाकडे वाढू लागला आणि बुद्धाकडे एवढा कल वाढू लागला की प्रत्येकाला एका नावाने ओळखणे किंवा संबोधने हे बुद्धाला अवघड जाणार आहे हे भगवान बुद्धाला कळून चुकलं. म्हणून त्यांनी भगवान बुद्धांनी भिक्खूचे अलग अलग एक संघ तयार केले. तेव्हा परिवारजकांना संघाचे सदस्य बनवून त्यांना शिस्त लावण्यासाठी विनयाचे नियम बनवून तो संघाच्या प्रत्येक सदस्याचे पाळणे आवश्यक केले. आणि त्यानंतर भगवान बुद्धानं काय केलं की जे काही नवीन धम्मदीक्षा घेत आहेत असे भिक्खू आहेत तर या भिक्खूसाठी एक संघ निर्माण केला आणि संघामधील तो सदस्य अशी शिस्त लावण्यासाठी काही नियम तयार केले आणि ते नियम पाळत तो नवीन झालेले जे काही भिक्खू असेल तो संघामध्ये आपले जे काही नियम पाळत त्या ठिकाणी राहत होते. नंतर भगवंतांनी प्रत्येक शिष्याने भिक्खू होण्यासाठी ज्या 2 अवस्थांमधून गेले पाहिजे त्या ठरविल्या. पहिली अवस्था म्हणजे प्रत्येक शिष्याने परिवार्जक होऊन कित्येक वर्ष एखाद्या भिक्खूच्या नेतृत्वाखाली शिक्षण घेत राहणे आणि शिक्षणाच्या काळात ते नंतर परीक्षक मंडळासमोर आपली लायकी सिद्ध करून त्याला उपसंपदा घ्यावी लागेल आणि उपसंपदा ग्रहण केल्यावरच तो पूर्ण भिक्खू होईल आणि संघाचा सदस्य बनेल असे ठरवले. म्हणजे ज्या वेळेस भगवान बुद्धाकडे दीक्षा घेण्याचा कल जेव्हा लोकांचा वाढू लागला तेव्हा भगवान बुद्धानं नवीन जे धम्मा दीक्षा घेणार आहेत अशा भिक्खूसाठी नियम बनवले आणि त्याच्यामध्ये ठराविक असे 2 गट पाडले. त्यामधील पहिला गट म्हणजे की जे काही भिक्खू आहे तर त्या भिक्खूंनी जे काही पहिली अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये गेलं पाहिजे आणि परिवारजक झालं पाहिजे. आणि जेव्हा परिवारजक झालं तर परिवारजक म्हणजे काही दिवस त्यांना परिवारजक राहावं लागत होतं आणि परिवारजकामध्ये असताना जे काही आपले मोठे भंते असतील
तर त्या भंतेकडून फक्त आपण शिकत राहिलं पाहिजे, ज्ञान घेत राहिलं पाहिजे, धम्म काय आहे ते समजून घेतलं पाहिजे, हे काम त्या भिक्खूसाठी होतं. आणि त्यानंतर शिक्षण झाल्याच्या नंतर जेव्हा समजा पुढं उपसंपदा अशा प्रकारची एक पदवी होती, तर ती उपसंपदेची पदवी म्हणजे अगोदर शिक्षण घ्यायचं, परिवर्त्या घ्यायची, मोठ्या भंतेची काही शिक्षण असेल, धम्म असेल ते समजून घ्यायचा. आणि जेव्हा समजून घेतल्याच्या नंतर काही काळ लोटल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण धम्म समजल्याच्या नंतर पुन्हा उपसंपदा घ्यावी लागत होती. हे आपण काल बघितलेलं आहे. तर उपसंपदा घेण्यासाठी जे काही भिक्खूचा संघ होता, त्या भिक्खू संघामध्ये हे नियम किंवा हे ठराव जे आहे ते ठराव ठेवत गेले. आणि ठराव ठेवल्याच्या नंतर काही प्रश्न त्या भिक्खूंना विचारत गेले. आणि भिक्खूला प्रश्न विचारल्याच्या नंतर जे काही त्यांनी भिक्खूने शिकलेलं आहे त्या आधारे जे काही प्रश्नाची उत्तर त्या भिक्खूने जर दिली तर त्यांची उपसंपदा म्हणून समाविष्ट करत गेले. आणि जे काही मोठे भंते वगैरे आहेत, स्थवीर आहेत, अशा प्रमाणे त्यांना पदवी देत गेले. धम्म परिवर्तनाच्या प्रारंभीच्या काळात अशी अवस्था करणे शक्य नव्हते. म्हणून भगवंत परिवर्तकांना भिक्खूंना आपला धम्म सर्वत्र प्रस्तुत करण्यासाठी धम्मदूत म्हणून पाठवित असत. आणि अशा प्रमाणे जे काही उपसंपदा होती तो उपसंपदा करण्यासाठी कमीत कमी 10 वर्षाचा काळ भिक्खू म्हणून राहावं लागत गेलं. आणि 10 वर्ष एवढ्या अंतरापर्यंत भिक्खू म्हणून राहिलं, सर्व शिक्षण घेतलं, जे काही धम्म आहे ते समजून घेतला. तर त्यानंतर उपसंपदा होत गेली आणि तो मोठे भंते होत गेले. तर हा जो काळ आहे हा खूप मोठा होता, 10 वर्षाचा. म्हणून त्यांनी दुसरा एक असा नियम बनवला की जे काही नवीन झालेले धम्म, जे काही परिवर्तक झालेले जे काही भंते आहेत, तर या भंतेनं धम्म समजून घ्यायचा. आणि धम्म समजून घेऊन जे काही मोठे स्थवीर होते किंवा जे काही मोठे उपसंपदा असे भिक्खू होते, तर त्या भिक्खूच्या सोबत शिक्षण घेऊन त्यांचं जे काही धम्म आहे तो धम्म इकडे तिकडे नेऊन पोहोचवायचा. म्हणजे कुठेतरी माणसामध्ये जायचं, उपासकामध्ये जायचं आणि त्यांना तो आपला धम्म जो आहे तो धम्म त्यांना समजून सांगायचा. अशा प्रकारचं काम हे त्या नवीन भंतेजीला देत गेले. धम्मदूत म्हणून पाठविताना भगवंत भिक्खूंना म्हणत, भिक्खू हो, मी सर्व प्रकारच्या मानवी आणि दैवी बंधनापासून मुक्त झालो आहे. भिक्खू हो, तुम्ही अशा बंधनापासून मुक्त आहात. आता तुम्ही बहुजनाच्या हितासाठी, बहुजनाच्या कल्याणासाठी, मानव जातीच्या अनुकंपेने देवाच्या आणि माणसाच्या हितासाठी आणि सुखासाठी आणि कल्याणासाठी फिरत राहा. आणि अशा प्रमाणे जे काही नवीन भंते यामध्ये सामील होत गेले, तर त्यांना भगवान बुद्ध सांगत होते की भिक्खूनो, तुम्ही आता मानवी जीवनामध्ये गेलं पाहिजे. आणि मानवी जीवनामध्ये जे काही देवी बंधनात, म्हणजे जे काही देवाला मानणारे समजा काही लोक असतील, तर अशा बंधनामध्ये जे काही उपासक उपासिका जे लोक अटकलेले आहेत तर त्यांना मुक्त करा. आणि भिक्खू हो, तुम्ही अशा बंधनापासून मुक्त व्हा. आणि आता तुम्ही बहुजनाच्या हितासाठी, बहुजनाच्या कल्याणासाठी आणि मानव जातीच्या जे काही अनुकंपेच्या देवाच्या असेल किंवा माणसाच्या जे काही हितासाठी असेल, तर त्या सुखासाठी किंवा कल्याणासाठी तुम्ही फिरलं पाहिजे, असं ते भिक्खूला समजून सांगत असत. कोणीही दोघांनी एकाच वाटेने जाऊ नये. आणि जो धम्म प्रथम आणि अंती त्याप्रमाणे तत्वता आणि अक्षरशः कल्याणप्रवृत्त आहे तो धम्म शिकवा. पवित्र, शुद्ध आणि परिपूर्ण असे श्रेष्ठ जीवन प्रकाशित करा. आणि याच्याप्रमाणे ते भिक्खूंना आणखी परत काय सांगत गेले की जे काही भगवान बुद्धाचा धम्म आहे तर हे सुरुवातीला सुद्धा कल्याणप्रद आहे, कल्याण प्राप्त आहे, म्हणजे आपल्या जीवनाचं कल्याण करणारा आहे. आणि शेवटी सुद्धा आपल्या जीवनाचं कल्याणच करणारा असं जो धम्म आहे, तर हा धम्म प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे. तर त्यांना तुम्ही प्रत्येक लोकांना असं समजून सांगा, असं भगवान बुद्ध आपल्या शिष्यांना सांगतात. ज्या ठिकाणी महर्षी, राजश्री, ब्रह्मश्री वास करीत आहेत आणि आपापल्या संप्रदायाचा फैलाव करीत आहेत, त्या ठिकाणी जा आणि त्यांना आपापल्या मताप्रमाणे प्रभावित करा. आणि असे कोणते एरिया असतील, असे कोणते ठिकाणं असतील ज्या ठिकाणी ज्या पहिले जे काही महर्षी असतात, महर्षी महाराज जे बी समजा किंवा देवधर्म शिकवणारे, तर अशा प्रकारे काही राजश्री असतील किंवा काही ब्रह्मश्री वास करत असतील आणि तो लोकांना काही ना काहीतरी काल्पनिक गोष्टी संबंधी सांगत असतील, दैवी गोष्टी संबंधी सांगत असतील, तर अशा एरियात तुम्ही गेलं पाहिजे. आणि अशा एरियामध्ये जाऊन प्रत्येक माणसाला
धम्म काय आहे हे समजून सांगितलं पाहिजे। आणि त्यामुळं तुम्ही त्या लोकांना आपला धम्म किंवा जे काही बुद्धाचा धम्म, जे काही कल्याणाचा धम्म आहे, तर तो धम्म आत्मसात करण्यासाठी त्यांना प्रभावित करा, त्यांना समजून सांगा, असं भगवान बुद्ध आपल्या शिष्यांना सांगतात। त्यानंतर तुम्ही एकटंच गेलं पाहिजे आणि करुणामय अंतःकरणाने जा, लोकांना बंधनमुक्त करा आणि त्यांना दीक्षा द्या। म्हणजे भिक्खूंना कसं गेलं पाहिजे की एकाच दिशेला दोन भिक्खूंना गेलं नाही पाहिजे। दोन दोन भिक्खू जर एकाच वाटेला चालले तर जेवढा फैलाव व्हायला पाहिजे, जेवढा धम्म प्रसारित व्हायला पाहिजे तेवढा होणार नाही। त्यामुळं प्रत्येक भिक्खूने अलग अलग दिशेनं अलग अलग एरियामध्ये गेलं पाहिजे, अलग अलग लोकांना समजून पाहिजे। त्यामुळे भगवंत म्हणतात की तुम्ही एकटंच जा आणि जाताना जे काही करुणामय अंतःकरण आहे, म्हणजे प्रत्येक जे काही प्राणी पक्षी असतील, किडे मुंगी असतील, माणसं असतील, अशा संबंधी आपल्या मनामध्ये करुणा निर्माण करून जायला पाहिजे। आणि लोकांना जे काही काल्पनिक देवाच्या याच्यामध्ये अटकलेले आहेत लोक, तर अशा लोकांना तुम्ही बंधमुक्त केलं पाहिजे आणि आपल्या धम्माची दीक्षा दिली पाहिजे। भगवंतांनी त्यांना असेही सांगितले की धम्मदान हे कोणत्याही दानापेक्षा श्रेष्ठ आहे आणि धम्माचा आनंद कोणत्याही आनंदापेक्षा श्रेष्ठ आहे। म्हणजे जे काही धम्म दान आहे, जो काही धम्माचं दान करतो, धम्माचं दान म्हणजे काय, आता धम्माच्या दानचा बघायचा वेगवेगळा अर्थ सुद्धा आपल्या याच्यामध्ये निघत आहे। मी धम्म म्हणजे कोणत्याही गोष्टीला धम्म म्हणतात, परंतु जे काही भगवान बुद्धाचा धम्म आहे तो धम्म इतरांपर्यंत पोहोचवणं म्हणजे त्याला धम्मदान म्हणतात। म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म हा इतरांपर्यंत दान करायचा, त्यामुळं सगळ्याच्या जीवनाचं कल्याण झालं पाहिजे। त्यामुळं धम्मदान हे कोणत्याही दानापेक्षा, म्हणजे तुम्ही पैशाचं दान असेल, कोणत्या प्रॉपर्टीचं दान असेल किंवा वेळेचं दान असेल, श्रमाचं दान असेल, तर या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ दान म्हणलं तर तो धम्माचं दान आहे। त्यामुळे धम्मदान तुम्ही प्रत्येकाला देत राहा, प्रत्येकाला समजून सांगत राहा, असं भगवान बुद्ध आपल्या शिष्यांना म्हणतात। शेत तणाने बिघडते त्याचप्रमाणे प्रजा द्वेषामुळे बिघडते। म्हणजे एखाद्याचं शेत असेल तर त्या शेतामुळे तण जर जास्त झालं तर ते सर्व शेत जे काही आहे ते शेत बिघडून जाते, त्या शेतामध्ये कोणतंही पीक येणार नाही, कोणतंही चांगलं प्रॉफिट होणार नाही, कोणतंही चांगलं पीक येणार नाही। आणि त्याचप्रमाणे जर आपल्या मनामध्ये सुद्धा अशा प्रकारचं जे नको असलेलं जे काही वाढलेलं असेल, तर त्यामुळं आपली जे काही प्रज्ञा असेल त्या प्रज्ञेमुळं, म्हणजे प्रज्ञाचं हे नसेल तर प्रज्ञेमुळं द्वेषामुळं बिघडते। म्हणजे द्वेष जर असेल तर त्या द्वेषामुळं प्रज्ञा बिघडते, किंवा जे काही मोह असेल आपल्या मनामध्ये त्या मोहामुळे प्रजा बिघडते। त्याचमुळे जर आपल्याला गर्व उत्पन्न होत असेल आणि अशा गर्वामुळे सुद्धा आपली प्रज्ञा बिघडते, त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये काही तृष्णा निर्माण होत असेल तर त्या तृष्णेमुळे सुद्धा प्रजा बिघडते। आणि अशा रीतीने धम्मपदाचा आदेश घेऊन 60 भिक्खू धम्म प्रचारार्थ सर्व देशात गेले। आणि अशा प्रमाणे भगवान बुद्धाने सांगितलं की अशा प्रमाणात जे काही असेल ते आपलं जे काही प्रज्ञा असेल ती प्रज्ञा अशा गोष्टींमुळे बिघडते। म्हणून तुम्ही जे काही धम्मदान आहे तर या धम्मदानाचं फळ फार मोठं आहे, फार कल्याणकारक आहे। त्यामुळं तुम्ही चारी दिशेला गेलं पाहिजे आणि सर्व समाजाला समजून सांगितलं पाहिजे। आणि असं ऐकल्याच्या नंतर जे काही 60 प्रकारचे जे भिक्खू तयार केले होते भगवान बुद्धाने, तर हे 60 प्रकारचे भगवान बुद्धाने तयार केलेले भिक्खू, जो धर्म प्रसारित करण्यासाठी तयार केलेले भिक्खू, हे अलग अलग दिशेत अलग अलग एरियामध्ये धम्मदान करण्यासाठी निघाले। आणि धम्म परिवर्तनासंबंधी काय करावे या संबंधी भगवंताने त्यांना अधिक शिक्षण दिले। आणि जे काही धम्म परिवर्तन करायचं असेल, जे काही भगवान बुद्धानं आपल्याला सांगितलेलं आहे ते आपण इतरांपर्यंत किंवा उपासकापर्यंत पोहोचवलं पाहिजे। तर ते पोहोचवण्यासाठी जे जे काही जरुरी आहे, जे मानवाच्या कल्याणाचं आहे, ज्यामुळे जीवनाचं कल्याण होणार आहे, ते सर्व काही भगवान बुद्धांनी त्या भिक्खूला समजून सांगितलं आणि ते भिक्खू सर्व दिशेला निघून गेले। त्यानंतर जे काही धम्मदीक्षा असेल तर ही धम्मदीक्षा चमत्काराने करावायची नाही असे भगवान बुद्ध म्हणतात। म्हणजे ज्या ठिकाणी चमत्कार आला
तर त्या ठिकाणी अंधश्रद्धा आली, आणि ज्या ठिकाणी अंधश्रद्धा आली तर ती गोष्ट किंवा ती घटना जास्त दीर्घकाळ टिकणारी नसते, हे भगवान बुद्ध सांगतात. एकदा भगवान मल्लाच्या अनुपिये या गावी राहत होते, तेव्हा एकदा आपली चिवरे परिधान करून भिक्षापात्र घेऊन त्या गावी ते भिक्षेसाठी गेले होते. आणि एक वेळेस काय झालं की भगवान बुद्ध हे जे काही मल्ल होतं, मल्लाचं आपण बघितलेलं आहे मग हे हा जो आहे पूर्ण प्रकार आपण अगोदर बघितलेला आहे. जो काही मल्ल नावाचा हे आहे राजा, तो अनुपेय या गावामध्ये राहत होता. आणि तेव्हा एकदा चिवर आपल्या हातामध्ये घेतलं आणि भिक्षा मागण्यासाठी, म्हणजे भगवान बुद्ध त्या ठिकाणी राहत होते, तर नगरीमध्ये भिक्षाटन करण्यासाठी भगवान बुद्ध त्या गावामध्ये जाण्यासाठी निघाले. आणि भगवंताने असा विचार केला की हा सकाळच्या वेळेला अनुपीय गावात भिक्षेसाठी जाणे योग्य नाही, तेव्हा ज्या उद्यानात परिवारजन भगव राहत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला भेटावे. आणि भगवान बुद्ध हे खूप सकाळी निघले होते. हे आपण मला वाटतं 7-8 दिवसाकडे हे बघलेलं आहे, 8 दिवस काहीतरी व्हायला बघलेलं आहे. तर भगवान बुद्ध हे सकाळी सकाळी भिक्षा करण्यासाठी निघले होते. जाताना त्यांना अचानक लक्षात आलं की आपण खूप सकाळी निघलोय, आणि सकाळी निघल्या कारणानं आपण एवढ्या सकाळी भिक्षा मागणं किंवा भिक्षा मागायला त्या नगरीत जाणं हे योग्य वेळ नाही, त्यामुळे आपण थोडं थांबलं पाहिजे. आणि म्हणून असा विचार करताना भगवान बुद्धाच्या एका लक्षामध्ये आलं की त्याचं मधामध्ये एक उद्यान होतं, आणि त्या उद्यानामध्ये जे काही एक भगव नावाचे परिवर्जक राहत होते, तर त्या ठिकाणी त्या परिवर्जकाला की भगवला जाऊन भेटावं असं भगवान बुद्धाचा विचार झाला. आणि म्हणून ते त्या उद्यानामध्ये गेले. भगवाने त्यांना पाहिल्याच्या नंतर त्यांना उद्देशून तो म्हणाला, भगवान यावे, आपले मी स्वागत करत आहो, फार दिवसांनी आपण इकडे येत आहात, इथे हे आपल्यासाठी आसन सज्ज आहे, यावर बसावे. आणि जेव्हा त्या भगवकडे जाताना भगवान बुद्धाला भगवानी बघितलं, तेव्हा भगवानी त्यांचं स्वागत करा, भगवान बुद्धाचं स्वागत करायला समोर आले आणि भगवंताला म्हणाले की भगवंत आपलं या ठिकाणी स्वागत आहे, आणि आपण बऱ्याच दिवसाच्या नंतर या ठिकाणी आलेले आहात, त्यामुळं आपलं जे काही आसन आहे तयार केलेलं, तर ते आसन रिकाम आहे, तुमची वाट बघत आहे, तेव्हा तुम्ही त्या आसनावर स्थानापन्न व्हावं, बसावं, असं तो भगवान बुद्धाला म्हणतात. भगवान आसनावर बसल्यावर भगव त्यांच्या शेजारी एका ठेंगण्या आसनावर बसला, आणि तो परिवारजक त्याला म्हणाला. आणि त्यानंतर भगवान बुद्ध एका आसनावर बसले, आणि त्यांच्या समोरच्या छोट्या आसनावर हा भगव जो परिवारजक होता तो परिवारजक त्या आसनावर बसला. आणि त्या आसनावर बसल्याच्या नंतर हा भगव बुद्धाला काय म्हणते की काही दिवसापूर्वी लिच्छवी कुळावतील सुन्नखत्त माझ्याकडे येऊन म्हणाला, मी भगवंताचा त्याग केला आहे, मी त्यांना गुरु मानत नाही, ही खरी गोष्ट आहे का? आणि त्यानंतर तो भगव जो आहे हे बुद्धाला काय विचारतो की माझ्याकडे काही दिवसापूर्वी एक जे सुन्नखत्त नावाचा माणूस होता, जो काही दिवसापूर्वी आपल्याकडे आपला उपासक म्हणून होता, आणि तो आपल्याकडे राहत होता, परंतु तो काही दिवसापूर्वी माझ्याकडे आला होता आणि मला म्हणाला तू की आता मी भगवान बुद्धाला मानत नाही आणि भगवान बुद्धाजवळ राहत नाही, मी भगवान बुद्धाला सोडलेला आहे, आणि भगवान बुद्धाला जर त्याला सोडला आहे हे असं मी ऐकलेलं आहे, तर हे खरं आहे का, असं भगवान बुद्धाला विचारतो. तेव्हा लिच्छवी कुळातील सुन्नखत्ताने तुला जे सांगितलेले आहे ते खरे आहे. आणि त्यानंतर भगवान बुद्ध काय म्हणतात की भगव जे लिच्छवी यांनी जे काही तुला सांगितलेलं आहे तर ते सांगितलेलं सर्व काही खरं आहे. म्हणजे जे काही सुन्नखत्ता आहे ते लिच्छवी जे आहे हे मला सोडून गेलेला आहे, किंवा माझा जे उपासक होता तो मला उपासक सोडून गेलेला आहे, किंवा तो मला आता मानत नाही, तर हे खरं आहे. हे भगव काही दिवसापूर्वी लिच्छवी कुळातील सुन्नखत्त माझ्याकडे आला आणि म्हणाला, हे भगवान मी आपला त्याग केला आहे, आजपासून मी आपणाला गुरु मानत नाही. तेव्हा मी त्याला विचारले, म्हणजे त्यावेळेस हा जो काही लिच्छवी आहे सुन्नखत्त आहे, तर हा सुन्नखत्त भगवान बुद्धाकडे गेला होता आणि भगवान बुद्धाला म्हणाला होता की मी आजपासून आपल्याला गुरु मानत नाही, किंवा आपलं मी शिष्यत्व जे पत्करलेलं होतं ते
खतम करतो, म्हणजे आजपासून मी तुमचा शिष्य नाही, असं तो शून्यखत भगवान बुद्धाला म्हणतो. तेव्हा हे शून्यखत तू मला गुरु मान असे मध्ये मी कधी म्हटले आहे काय? आणि त्यावर भगवान बुद्ध त्या शून्यखताला बोलते की शून्यखत, तू मला सोडून जात आहेस किंवा माझ्याकडे जे उपासक होता किंवा ते मला जे काही गुरु मानत होता, तर ते गुरु तू मला आता मानणार नाहीस. मग हे शून्यखत, तू मला याच्या अगोदर कधी असं म्हटलं होतं का की मी तुम्हाला गुरु मानतो? आणि त्यावर शून्यखतानं उत्तर दिलं की नाही, मी कधीच असं म्हटलो नाही. किंवा तू तरी मला कधी असे म्हटले होतेस काय की भगवंत मी आपणाला गुरु मानतो, म्हणजे मी आपणाला गुरु मानतो किंवा तुम्ही माझे गुरु आहात काय, अशा संदर्भामध्ये कधी आपलं बोलणं झालं होतं काय? आणि त्यावर सुद्धा शून्यखत म्हणाला नाही, मी असे कधीच बोललो नाही. जर मी तुला सांगितले नाही आणि तूही अशी इच्छा प्रदर्शित केली नाही, तर मी तरी असा कोण आहे किंवा तू तरी असा कोण आहे की तू माझा त्याग करण्याच्या गोष्टी बोलाव्यास? म्हणजे जेव्हा तू मला गुरु मानलं म्हणून सांगितलं नाहीस किंवा मी तुझा गुरु आहे असं मी तुला कधी म्हणलो नाही, मग याच्यामध्ये गुरुचा आणि शिष्याचा संबंधच कुठे येतो? आणि तरीही जर तू मला सोडून जात आहेस किंवा मला आता तू गुरु मानत नाहीस आता असा म्हणतोस, तर हा गुरुपणा आला कुठून? म्हणजे मी तुला गुरु मान म्हणून म्हणलो नाही, तू मला गुरु म्हणतो म्हणून म्हणला नाहीस. मग आता हे गुरु म्हणून मला सोडून जाण्याचं जे काही हे करतोस, याचा काय घेण देणं आहे? म्हणजे तू तुझ्या मनालाच माझ्यापाशी आलास, तू तुझ्या मनालाच मला गुरु म्हणलास, याच्यात माझं तुझं काही घेणं देणं नाही. आणि आता जेव्हा जर तुला सोडून जायचं असेल तर तू तुझ्या मनाला सोडून जाऊ शकतोस, माझी परवानगी घ्यायची गरजच नाही. पण भगवान आपण सामान्य माणसापेक्षा काही अद्भुत चमत्कार करून मला दाखवित नाही. आणि तेव्हा तो शून्यखत काय म्हणतो की भगवान, सामान्य माणसासारखं तुम्ही काही मला अद्भुत चमत्कार म्हणजे काहीतरी चमत्कार करून दाखवायला पाहिजे. कोणी एखादा व्यक्ती मृत्यू पावला त्याला जिवंत करायला पाहिजे, म्हणजे अशा प्रकारची जे काही चमत्कारिक गोष्टी आहेत, ही चमत्कारिक गोष्टी तुम्ही मला करून दाखवायला पाहिजे होतं, परंतु तुम्ही तसं करून दाखवत ना, म्हणून मी तुम्हाला गुरु मानत नाही. आणि त्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात की मी तुला तरी असे कधी म्हटले होते काय की मी तुला अद्भुत चमत्कार करून दाखवील आणि तू माझा शिष्य हो? म्हणजे भगवान बुद्ध काय म्हणतात की शून्यखत, अशा प्रकारचं मी तुला कधी म्हणलो होतो का की मी काहीतरी अद्भुत चमत्कार करून दाखवील आणि त्याच्यासाठी तू मग माझ्याकडे ये, मला गुरु मान, आणि मला गुरु मानलं तरच मी तुला चमत्कार करून दाखवील, एखादा मृत्यू पावलेला माणूस जिवंत करून दाखवील, अशा प्रमाणे कधी तुला बोललो होतो का? तर कधीच बोललो नाही या संदर्भामध्ये. तेव्हा तो शून्यखत म्हणतो नाही भगवान, किंवा तू तरी मला म्हणाला होतास का की सामान्य माणसाच्या शक्तीपलीकडचा अद्भुत चमत्कार भगवान मला करून दाखवशील म्हणून मी तुमचा शिष्य होईल. म्हणजे त्यानंतर भगवान बुद्ध काय म्हणतात की तू तरी कधी एखाद्यावर मला असा म्हणाला होतास का की भगवान तुम्ही मला चमत्कार काहीतरी करून दाखवा, आणि चमत्कार करून काहीतरी दाखवत असाल तर मग मी तुमचा शिष्य होईल, असं तू तरी कधी मला म्हणाला होतास का? आणि त्यानंतर ते शून्यखत म्हणतो की नाही भगवान, असं मी कधीच म्हटलो नाही. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात तर जर मीही असे बोललो नाही आणि तूही असे बोलणार नाही तर तू माझा त्याग करण्याच्या गोष्टी बोलतोस, याला अर्थ काय? म्हणजे यावर भगवान बुद्ध काय म्हणतात की कधी मीही तुला म्हणलो नाही की मी काही चमत्कार करून दाखवील आणि म्हणून तू माझा गुरु शिष्य होय, किंवा कधी तूही मला म्हणून दाखवलं नाहीस की तुम्ही मला काहीतरी चमत्कार करून दाखवा आणि मी तुमचा शिष्य होईल, आणि असं दोघांचंही काही बोलणं झालेलं नाही. तर मग तू आता माझे जे काही शिष्य झालेलं आहे ते शिष्यपणा सोडून देत आहे किंवा तू मला सोडून देत आहे, म्हणजे काही मला मानत नाही, तर हे तू सांगण्याचा अर्थ काय आहे, मला काय म्हणून सांगायलास? माणसाला अद्भुत चमत्कार करता येतील किंवा नाही हे सिद्ध करण्यासाठी मी आपला धम्म शिकवित नसतो. माझा धम्म हा माणसाला आपल्या दुःखाचा पूर्ण निराश कसा करता येईल हे शिकवितो, हा त्यांचा उद्देश नाही काय? आणि त्यानंतर भगवान बुद्ध काय म्हणतात की जे काही मानवी जीवन आहे तर त्या मानवी जीवनामध्ये काहीतरी अद्भुत चमत्कार करता येतील किंवा नाही हे सिद्ध करण्यासाठी जो काही माझा धम्म आहे, हा धम्म बिलकुल नाही आहे. हा धम्म काहीच सिद्ध करत नाही.
परंतु माझा धम्म हा माणसाला आपल्या जे काही दुःख आहे त्या दुःखातून पूर्ण निराश होणारा जे काही माणूस आहे तर त्या निराश होणाऱ्या माणसाला दुःखातून बाहेर काढणारा किंवा आपल्या जीवनाचं जे काही कल्याण आहे तर तो कल्याण करणारा जो माझा धम्म आहे. अद्भुत चमत्कार दाखविले जावोत अथवा न दाखविले जावोत, तथागताच्या धम्म उपदेशाचा उद्देश तो जो तथागताच्या धम्माचे अनुसरण करतो तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो हा आहे. आणि अशाप्रमाणे भगवान बुद्धानं कधी चमत्कार करून दाखवत की न दाखवत याचं काहीही घेणं देणं नाही, परंतु भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे हा धम्म मानवी जीवनामध्ये मानवी जीवनाचा कल्याण करणारा धम्म आहे किंवा मानवी जीवनामध्ये जे काही दुःख निर्माण होतील म्हणजे ज्या ठिकाणी व्यक्ती हा जन्माला येतो त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये एक दुःख निर्माण होतात आणि अशा जीवनामध्ये निर्माण झालेल्या दुःखाला जर नाहीसं करायचं असेल, त्याला जर नष्ट करायचं असेल तर त्या ठिकाणी भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे हा धम्म कामी येतो. परंतु भगवान आता त्यानंतर पुन्हा ते शून्यखत म्हणते की भगवान शून्यखत मला सारखा म्हणत राहिला, वस्तू जाताचा प्रारंभ कसा झाला हे भगवान मला सांगत नाही. आणि अशाप्रमाणे जे काय म्हणजे लिच्छवी भगवान बुद्धाला म्हणते की शून्यखत जो माझ्यापाशी आला होता तो मला 12 म्हणत राहिला की वस्तू जाताचा जे काही प्रारंभ आहे म्हणजे एखादी वस्तू आहे ती वस्तू कशी निर्माण झाली, माणूस आहे तो माणूस कसा निर्माण झाला, जीव आहे तो जीव कसा निर्माण झाला, तर या संदर्भामध्ये भगवान बुद्ध मला काहीच सांगत नाही. अरे शून्यखत्ता, मी कधी असे म्हटले आहे काय की ये आणि माझा शिष्य बन आणि मी तुला वस्तू जाताचा प्रारंभ स्पष्ट करतो. आणि त्यानंतर भगवान बुद्ध असे सुद्धा म्हणले की शून्यखत्ता तू माझ्याकडे ये आणि माझ्याकडे आल्याच्या नंतर मी तुला जे काही वस्तू निर्माण करण्याचं म्हणजे वस्तू निर्माण जे होतात किंवा मानवजाती निर्माण होते तर ती निर्माण कशी होते या संदर्भातलं काही स्पष्ट करतो किंवा या संदर्भामध्ये तुला काही सांगतो असं मी तुला कधी म्हटलं होतं काय. आणि त्यावर तो शून्यखत्ता म्हणतो नाही भगवान, किंवा तू असे कधीतरी म्हणाला होतास काय की वस्तू जाताचा प्रारंभ कसा होतो हे मला भगवान बुद्ध शिकवतील म्हणून मी भगवंताचा शिष्य बनल. म्हणजे तुला तुझ्या तरी मनात कधी आलं का किंवा तू तरी मला कधी म्हणून दाखवलं असता की जे काही मानव जातीचा असेल वस्तू जातीचा जे काही आरंभ असेल हा आरंभ कसा होतो हे तुम्ही मला सांगा आणि मी तुमचा शिष्य बनतो, अशाबद्दलचं आपलं कधी बोलणं झालं होतं काय. आणि तेव्हा सुद्धा शून्यखत्ता म्हणतो की नाही भगवान असं आपलं कधी बोलणं झालं नव्हतं, तूही असे म्हटले नाही आणि मीही असे म्हटलो नाही, तर मग तू त्याग करण्याची भाषा बोलतो याचा अर्थ काय. माणसाच्या सर्व दुःखाचा निराश करण्यात जो धम्म तो मी शिकवितो आणि त्यांचा हेतू वस्तू जाताचा प्रारंभ कसा झाला हे शिकवित नसतो. आणि यामुळं भगवान बुद्ध त्या शून्यखत्ताला म्हणतात की अशा प्रकारचे जे काही आहे की वस्तुनिष्ठेचा जे काही प्रारंभ असेल मानव जातीचा जो काही प्रारंभ असेल यांच्या संदर्भामध्ये कधी मला तू असा विचारला नाही समजा की तुम्ही मला समजून सांगता का त्यामुळे मी तुमचा शिष्य बनल, किंवा तुम्ही मला समजून सांगा मग मी तुमचा शिष्य बनल. अशा पद्धतीचं आपलं कोणतंही बोलणं भाषण झालं नव्हतं, तरी पण तू माझा शिष्य झालास. आणि याचा अर्थ काय की आता तू मला सोडून जाणार आहेस, तू मला त्याग करणार आहेस हे मला तू बोलून दाखवतो आहेस, याचा अर्थ काय. म्हणजे याला काहीतरी महत्व आहे का. आणि जे काही मानव आहे त्या मानव जातीमध्ये जे काही दुःख निर्माण होतात तर त्या दुःखामधून बाहेर पडण्यासाठी आणि आपल्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी हा जो भगवान बुद्धाचा धम्म आहे तर तो धम्म शिकवत नाही का मानव जातीला किंवा कल्याण पद प्राप्त करत नाही का असं भगवान बुद्ध म्हणतात. आणि जे काही वस्तू जाताचा प्रारंभ हे कसा झाला तर हे भगवान बुद्धाचा जो काही धम्म असेल तर तो धम्म बिलकुल शिकवत नाही. वस्तू जाताचा प्रारंभ कसा झाला हे शिकवो अगर न शिकवो परंतु दुःख निरासाठीच भगवान आपला धम्म शिकवितात असं म्हणतात. म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म कशासाठी कामी येते की जे काही वस्तू असतील तर ती वस्तू कसा त्याचा आरंभ कसा झाला किंवा त्याचा शेवट कसा झाला याचं काहीही घेणं नाही. ते कसाही आरंभ हो आणि कसाही शेवट हो काहीही घेणं देणं नाही, परंतु मानवाच्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी आपल्या जीवनात असलेले जे काही दुःख असेल ते दुःख दूर करण्यासाठी भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे हा धम्म शिकविला जातो. मग शून्यखत्ता वस्तू जाताचा प्रारंभ कसा झाला आणि ते प्रारंभ हित आहे हे तुला समजण्यात काय अर्थ आहे. म्हणजे
मग असं जर असेल तर सोनखत्ता जे काही भगवान आपल्या वस्तू जात जे आहे किंवा एखादी वस्तू जी आहे तर ती वस्तू कशी तयार झाली, कशी निर्माण झाली किंवा त्याची जी काही सुरुवात आहे तर ही सुरुवात कशी आहे या संबंधी काही माहिती घेऊन काही आपला फायदा आहे का याचा विचार करून काही आपल्याला फायदा होईल का आणि याचा समजण्यात काही अर्थ आहे का असं भगवान बुद्ध म्हणतात. तेव्हा सोनखत्ता वजी लोकात तू माझी अनेक प्रकारे प्रशंसा केलेली आहेस आणि सोनखत्ता वजी लोकात धम्माचीही तू अनेक प्रकारे प्रशंसा केलेली आहे आणि सोनखत्ता वजी लोकात तू अनेक प्रकारे संघाची प्रशंसा केलेली आहेस. आणि त्यानंतर भगवान बुद्ध म्हणतो की सोनखत्ता तू अनेक लोकांमध्ये माझी भगवान बुद्धाची जे काही म्हणजे काही वजू लोक नावाचे जे काही जात होते ते तर त्या लोकांमध्ये तू माझी खूप मोठी प्रशंसा केलेली आहे, माझ्या धम्माची खूप मोठी प्रशंसा केलेली आहे आणि त्याचप्रमाणे जे काही माझा संघ आहे तर त्या संघाची सुद्धा खूप मोठी प्रशंसा केलेली आहे. त्यामुळे सोनखत्ता मी तुला असे सांगतो की काही लोक तुझ्या संबंधी असे म्हणतील की लिच्छवी कुळातील सोनखत्ताला गौतमाच्या आदेशानुसार भिक्खूचे पवित्र जीवन जगता आले नाही आणि त्यांचे नियम पाळता आले नाही म्हणून विनय झुंगरून तो दुर्व्रत करू लागला आहे. आणि अशाप्रमाणे भगवान बुद्धाला सोनखत्ताला काय म्हणाले की सोनखत्ता तू जो काही वजी लोक आहे त्या वजी लोकांमध्ये माझी खूप प्रशंसा केलेली आहे, म्हणजे जेव्हा तू माझ्यासोबत होता त्यावेळेस आणि माझ्या जे काही धम्म आहे त्या धम्माची प्रशंसा केलेली आहे आणि माझा जो संघ आहे त्या संघाची सुद्धा प्रशंसा केलेली आहे. त्यामुळं लोकांच्या मनामध्ये एक वेगळी छबी तुझी निर्माण झालेली आहे की तू भगवान बुद्धाला मानतोस, बुद्धाच्या धम्माला मानतोस आणि बुद्धाच्या संघाला मानतोस. आणि त्यामुळं आता जर लोकांना असं कळालं की तू भगवान बुद्धाला मानत नाहीस आणि भगवान बुद्धाला सोडून गेलेला आहेस तेव्हा जे लोक तुला मानत होते ते लोक तुला नावबोट ठेवतील. कारण तर भगवंताचा जे काही धम्म आहे हा धम्म सर्व जातीच्या सर्वांच्या कल्याणाकरता आहे, सर्वांच्या जीवनाच्या कल्याणाकरता आहे हे सर्वांना माहित आहे. आणि जेव्हा लोकांना त्या वजू लोकांना हे कळलं की तू मला सोडून गेलास तेव्हा मात्र जे लोक तुला चांगले मानत होते ते लोक तुला मात्र नावबोट ठेवतील आणि दूर करतील. भगवा अशा रीतीने लिच्छवी कुळातील सोनखत्ताला मी बोललो आहे आणि तो धम्म आणि विनय यांचा त्याग करून आता अधोगतीच्या मार्गाला लागलेला आहे. आणि त्यानंतर जो भगवाने बुद्धाला विचारलं होतं असं सांगितलं होतं त्या भगवाला भगवान बुद्ध म्हणतात की हा जो लिच्छवी आहे तर हा लिच्छवी जो सोनखत्ता कुळातील लिच्छवी कुळातील जे सोनखत्ता आहे तर हा सोनखत्ता जेव्हा आता मला सोडून गेलेला आहे तर त्यांचं जे काही जीवन आहे तर हे जीवन आता अधोगतीला लागलेलं आहे. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये त्याला कधीही सुख प्राप्ती होणार नाही किंवा त्याच्या जीवनाचं कल्याण होणार नाही. आणि सोनखत्ताने धम्म आणि बुद्धाचा विनय यांचा त्याग केल्यावर तो लोकांना असं सांगू लागला की बुद्धाच्या प्रज्ञा आणि बोधीमध्ये काहीही दैवी नाही आणि त्याने केवळ आपल्या बुद्धीच्या जोरावर असा एक वैयक्तिक सिद्धांताचा शोध लावला आहे आणि तो प्रतिपादित केलेला आहे. ऐकणाऱ्याने ते आपले दुःख निवारण्यासाठी त्यांचे परिपालन व आचरण करीत राहायचे, त्यात दैवी असे काही नाही. आणि त्यानंतर जेव्हा तो भगवान बुद्धाला तो लिच्छवी सोडून गेला, जो सोनखत्ता सोडून गेला, तो सोडून गेल्याच्या नंतर जे अगोदर भगवान बुद्धाला तो चांगलं भगवान बुद्धाचा धम्म चांगला आहे, भगवान बुद्ध चांगले आहे, भगवान बुद्धाचा धम्म चांगला आहे आणि भगवान बुद्धाचा संघ जो आहे तो भी चांगला आहे असं जो समाजामध्ये सांगत गेला तर आता तोच सोनखत्ता भगवान बुद्धाच्या बद्दल बुराई समाजामध्ये पसरवत आहे. आणि भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे यामध्ये दैवी अशी कोणतीही शक्ती नाही आणि भगवान बुद्धानं आपल्या मनानंच काही ना काहीतरी तयार केलेला आहे धम्म आणि तो आपल्या लोकांना सांगत बसतोय असं तो प्रत्येकाला जाऊन सांगतो. आणि त्यामुळं त्यांचा जो काही धम्म असेल ते धम्म आचरण्यामध्ये किंवा मानण्यामध्ये आपलं काहीही फायदा होणार नाही किंवा त्याच्यामध्ये देवी असं काहीही नाही असं तो लोकांना सांगत फिरत असेल. सोनखत्ता अशा रीतीने बुद्धाची निंदा करण्याच्या हेतूने बुद्धाच्या सिद्धांतात गुण अथवा देवी असे काही नाही असे जे सांगत सुटे त्यात तथाच होता. कारण बुद्धाने आपल्या धम्म परिवर्तनात अलौकिक अथवा चमत्कार अशा कोणत्याही साधनाचा उपयोग केलेला नाही. आणि त्यानंतर भगवान बुद्धानं हे सुद्धा सांगितलं की जे काही सोनखत्ता अशा रीतीने जे काही बुराईचं सांगत होता किंवा माझ्यामध्ये जे काही दैवी शक्ती नाही तर हे सांगत होता तर त्यांचे जे दैवी शक्ती नाही हे सांगते जे आहे तर हे खरं आहे
असं सुद्धा भगवान बुद्ध म्हणाले। कारण तर जे काही भगवान बुद्धाचा धम्म आहे, तर या भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये जे काही दैवी प्रकारचा असेल, की जे काही एखादं काय म्हणतात चमत्कारिक असेल, तर अशा चमत्कारिक किंवा चमत्कार करणार असं भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये काहीही नाही। अशा प्रकारे भगवान बुद्धानं त्या ठिकाणी याला लिच्छवीला आपलं भगवाला समजून सांगितलं। यानंतर जे काही धम्म परिवर्तन आहे, तर हे बळावाने कधीही करायचं नाही असं सुद्धा भगवंताने नियम बनवलेला आहे। म्हणजे एखाद्या व्यक्तीचे जे काही धम्म परिवर्तन आहे, तर ते धम्म परिवर्तन समजून सांगून जर त्याला धम्म परिवर्तन करत असेल तर ठीक आहे, परंतु बळजबरीने कोणालाही धम्म परिवर्तन करण्यासाठी बळजबरी करायची नाही। एकदा भगवान राजगृह आणि नालंदा यांना जोडणाऱ्या राजमार्गावरून जवळजवळ 500 भिक्खूसह जात होते। त्यावेळेला सुप्रिया नावाचा एक परिवारजक भिक्खू ब्रह्मदत्त नावाच्या आपल्या तरुण शिष्यासह त्याच मार्गावरून चालला होता। म्हणजे एक वेळेस भगवान बुद्ध हे राजगृह आणि नालंदा म्हणजे आजूबाजूला असलेले शहरे आहेत ते नालंदा आणि राजगृह, तर यांच्यामध्ये जाणारा जे काही एक रस्ता होता, तर या रस्त्याने 500 भिक्खू समवेत भगवान बुद्ध हे जात होते। आणि जाता जाता त्यांना मधामध्ये एक सुप्रिया नावाचा जे काही परिवारजक होता, तर तो परिवारजक ब्रह्मदत्त नावाच्या आपल्या तरुण शिष्यासह, म्हणजे हा जो परिवारजक सुप्रिया नावाचा या शिष्यासोबत एक ब्रह्मदत्त नावाचा एक तरुण शिष्य होता, तर त्या शिष्यासह त्या मार्गावरून त्या रस्त्यावरून जात होता। परिवारजक सुप्रिया बुद्ध धम्म आणि संघ यांची निंदा करीत होता। आणि हा जो सुप्रिया आहे, म्हणजे हा जो काही तरुण एक भिक्खू आहे, तर हा भिक्खू भगवान बुद्धाची जे काही भगवान बुद्धाचा जो काही धम्म असेल किंवा जे काही संघ असेल, तर यांची निंदा करीत असेल। म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म किंवा भगवान बुद्धाला तो मानत नसेल। त्यांचा तरुण शिष्य ब्रह्मदत्त मात्र बुद्ध आणि धम्म यांची संघ यांची प्रशंसा करीत होता। म्हणजे जो काही सुप्रिय होता हा भगवान बुद्धाची निंदा करत होता, परंतु त्याचा जे शिष्य होता, तो शिष्य मात्र भगवान बुद्धाला मानत होता, भगवान बुद्धाच्या धम्माला मानत होता आणि भगवान बुद्धाच्या संघाला सुद्धा मानत होता। अशा रीतीने गुरु आणि शिष्य परस्पर विरोधी मताचे प्रतिपादन करीत भगवान बुद्ध आणि त्यांच्या भिक्खू संघामागून चालत होते। आणि अशाप्रमाणे दोघं एकूण एकाच्या संग काही विचार करत, म्हणजे एकूण एकाला समजून सांगत, एक जण सांगत होता की भगवान बुद्ध चांगले नाहीत आणि एक जण सांगत होता की भगवान बुद्ध चांगला आहे, त्यांचा मार्ग चांगला आहे। अशा प्रकारचा विचार करत दोघं हे जे काही भगवान बुद्ध 500 शिष्यासोबत चालले होते, 500 भिक्खू सोबत चालले होते, तर त्याच्या पाठीमागे विचार करत हे सुद्धा गुरु आणि शिष्य चालले होते। भगवान रात्र होताच अंबलठिका उद्यानातील राजाने निर्मिलेल्या एका विश्रांती गृहात आपल्या भिक्खू संघासह थांबले आणि परिवारजक सुप्रिय व तरुण ब्रह्मदत्त येथेच उतरले आणि तेथेही त्यांनी आपली चर्चा चालू ठेवली। आणि त्यानंतर ते भगवान बुद्ध चालत राहिले आणि जेव्हा सायंकाळ झाली, संध्याकाळ झाल्याच्या नंतर आता रात्री आपल्याला कुठेतरी जाता येणार नाही, कुठेतरी थांबायला पाहिजे, या उद्देशानं जे काही अंबलठिका नावाचे जे काही उद्यान आहे, तर या उद्यानामध्ये भगवान बुद्धानं मुक्काम करण्याचं ठरवलं। आणि जेव्हा भगवान बुद्धाने त्या ठिकाणी मुक्काम करण्याचं ठरवलं म्हणून त्यांनी थांबले, तर त्यानंतर मागोमाग चालणारे जे काही परिवारजक सुप्रिया असेल किंवा त्यांचा जे शिष्य आहे ब्रह्मदत्त, हे सुद्धा त्यांच्या पाठीमागे त्यांच्या बाजूला तिथं थांबले। आणि थांबले तरीही सुद्धा त्यांची जी काही चर्चा होती भगवान बुद्धाबद्दल, तर ती चर्चा मात्र त्यांची चालूच होती। गुरु म्हणत गेला की भगवान बुद्ध असे आहेत तसे आहेत, आणि शिष्य म्हणत गेला की भगवान बुद्ध चांगले आहेत, त्यांचा धर्म चांगला आहे, त्यांचा धम्म चांगला आहे, त्यांचा संघ चांगला आहे। पहाटेच काही भिक्खू उठले आणि सभागृहात जाऊन बसले। तेथे बोलता बोलता ते सुप्रिय आणि ब्रह्मदत्त यांच्यामधील भाषणाची चर्चा करू लागले। आणि त्यानंतर त्याने तेथे आराम केला, झोपले आणि सकाळी लवकरच जे काही भिक्खू होते, तर ते भिक्खू सकाळी लवकर उठले आणि सकाळी लवकर उठून तिथं जे काही सभागृह होतं, तर त्या सभागृहामध्ये चालले होते। आणि सभागृहाकडे जाता जाता हा जो काही सुप्रिय किंवा जो काही ब्रह्मदत्त यांच्या निदर्शनात पडलं, त्यांनी त्याला बघितलं आणि बघल्याच्या नंतर जे काही यांची काही चर्चा होती, हे चर्चा चालू होती हे त्यांना समजली।
त्यांच्या भाषणाचा रोग कुणाकडे आहे हे जाणताच भगवान सभागृहात आले आणि त्यांच्यासाठी पसरलेल्या एका चटईवर बसले आणि त्यांनी भिक्खूंना विचारले, तुम्ही कशा संबंधी बोलत आहात, तुमच्या संभाषणाचा विषय काय आहे? आणि भिक्खूंनी सर्व सांगतात भगवान म्हणाले. आणि त्यानंतर जे काही त्या दोघं जे बोलत आहेत तर यांचा जो काही बोलण्याचा जे काही विषय आहे किंवा ते रोग आहे हे कोणाविषयी बोलत आहेत, तर या संदर्भातलं जे काही भगवान बुद्ध हे आपल्या शिष्यांना विचारतात. जे शिष्य चालले होते ना आपल्या याच्यामध्ये सभागृहामध्ये, त्या सभागृहामध्ये जाताना त्या जे दोन लोकांच्या जी गोष्टी आहेत शिष्याच्या गुरुच्या हे त्यांनी ऐकल्या आणि त्यावर भगवान बुद्धाने हे ओळखून त्या आपल्या भिक्खूंना विचारलं की हे जे काय बोलत आहे ते कोणाविषयी बोलत आहे. तेव्हा भिक्खू हो, कोणीही संघाबाहेरील मनुष्य माझ्या विरुद्ध, धम्माविरुद्ध अथवा संघाविरुद्ध बोलू लागला तरी त्यामुळे तुम्ही त्या माणसासंबंधी मनात कोणत्याही प्रकारचा द्वेष धरता कामा नये. आणि त्यानंतर जेव्हा या भिक्खूंना असं वाटू लागलं की हे आपल्या संदर्भात काहीतरी बोलत आहेत, भगवान बुद्धा संबंधात काहीतरी बोलत आहेत, तर हे जेव्हा भगवान बुद्धाला समजलं तर तेव्हा भगवान बुद्ध आपल्या शिष्यांना सांगतात, आपल्या भिक्खूंना सांगतात की या समाजामध्ये खूप सारे असे लोक आहेत जे आपल्या विरुद्ध बोलतील, आपल्याला चांगलं म्हणणार नाहीत, परंतु जे आपल्या विरुद्ध बोलतील, जे आपल्याला चांगलं म्हणणार नाहीत किंवा जे काही आपला धम्म आहे तो धम्म म्हणणार नाही, तेव्हा त्यांच्या जीवनाचं जे काही कल्याण व्हायचं आहे ते कल्याण होणार नाही, त्यांचं जीवन पूर्ण दुःखमय होईल. त्यामुळं अशा कोणत्याही लोकांवर तुम्ही लक्ष देत राहू नका किंवा त्यांचा जे काही द्वेष असेल तर तशा माणसाचा द्वेष करू नका. ते आपल्याला समोर बोलो, माघारे बोलो, तशा व्यक्तीचा कधीही दोष नाही केला पाहिजे असं भगवान बुद्ध आपल्या भिक्खूंना सांगतात. असे कोणी बोलू लागले तर आणि जर तुम्ही दुखावल्यासारखे होऊन त्याच्यावर रागावू लागला तर तुमचा राग आपल्या आत्मविजयाच्या आड येईल. आणि अशाप्रमाणे जर तुम्हाला काही लोक वाईट बोलू लागले, समोर बी बोलत असतील, माघाऱ्या बी बोलत असतील आणि तेव्हा जर तुम्हाला राग येत असेल तर तेव्हा जर तुमचा हा राग जो आहे तर तो तुमचा आलेला राग तुमच्या जीवनामध्ये जे काही आत्म्याचा विजय मिळवायचा आहे तुम्हाला, त्या आत्म्याचा विजय मिळवण्याच्या आड येते, त्याच्यामुळे तुम्हाला आत्म्याचा विजय मिळणार नाही. जेव्हा इतर लोक तुमच्या विरुद्ध बोलतात त्यावेळी तुम्ही रागावलात आणि कथित झाला तर बोलणाऱ्याचे शब्द कितपत योग्य आहेत अथवा अयोग्य आहेत हे तुम्हाला कसे ठरविता येईल. आणि त्यानंतर भगवान बुद्धाने हे सुद्धा सांगितलं की जर काही लोक तुमच्यासाठी म्हणजे तुमच्या विरोधामध्ये बोलत असतील किंवा तुमच्यासाठी बोलत असतील तर ते तुमच्या विरोधात बोलतात, चांगल्यासाठी बोलतात किंवा वाईटासाठी बोलतात, तर हे कसं ओळखायचं या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी भगवान बुद्धांनी त्यांना सांगितलं. भिक्खू म्हणाले, भगवान आम्ही क्रोधविष्ट झालो तर दुसऱ्याच्या भाषणाची योग्यता आम्हाला ठरवता येणार नाही, ही खरी गोष्ट आहे. आणि त्यानंतर जे काही भिक्खू होते त्या भिक्खूंनी जो काही भगवान बुद्धाचा धम्म होता धम्म अनुसरला होता, त्यामुळे त्यांना काही प्रमाणामध्ये शिक्षण होतं की नेमकं आपण ओळखलं पाहिजे कसं आहे काय नाही, चांगलं काय आहे वाईट काय आहे. आणि याप्रमाणे ते भिक्खू म्हणतात की भगवान आम्ही क्रोधनिष्ठ झालो म्हणजे आम्हाला राग आला, आणि आम्हाला जर राग आला तर याचं जर आपल्याला बघायचं असेल म्हणजे राग आला की नाही आला हे जर आपलं समजून घ्यायचं असेल तर त्याची योग्यता जर जाणायची असेल तर जर एखादी जी काही गोष्ट आहे किंवा कोणी जर एखादं भाषण करत असेल तर त्या भाषणावरून आपल्याला ठरवता येईल की आपल्याला राग आला किंवा नाही आला. म्हणजे कोणी जर बोलत असेल त्याच्यावरून आपण असं ठरवता येईल सुद्धा की त्याच्या संदर्भात चांगला आहे वाईट आहे हे आपल्याला समजते. तर अशा प्रकारची जे काही खरी गोष्ट आहे किंवा खोटी गोष्ट आहे इथपर्यंत आपल्याला समजते असं ते बनतेजी त्या ठिकाणी म्हणतात. भगवान पुढे म्हणाले, संघाबाहेरील लोक माझ्या संबंधी, धर्मासंबंधी अथवा संघासंबंधी काही कमीपणा आणणारे शब्द बोलू लागले तर तुम्ही म्हणावे अमुक अमुक गोष्ट आमच्या संघात अथवा आमच्यामध्ये नाही, आणि अशा रीतीने त्याचे शब्द कसे खोटे अथवा चुकीचे आहेत हे व्यवस्थितपणे स्पष्ट करून दाखवावे. आणि अशाप्रमाणे भगवान बुद्ध म्हणतात की जर माझ्याविषयी, माझ्या धम्माविषयी किंवा माझ्या संघाविषयी जर काही लोक वाईट बोलत असतील तर तेव्हा तुम्ही त्या लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करावा की जो काही भगवान आहे, भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे तर तो धम्म जीवनाच्या कल्याणासाठी कसा चांगला आहे किंवा
तुम्ही जे काही बोलता, तुम्ही जे काही विचार करता, हे विचार करणं तुमचं कसं खोटं आहे तर हे स्पष्ट करून त्या लोकांना तुम्ही समजून सांगावं. भिक्खू हो, परंतु संघाबाहेरील लोक जेव्हा माझी धम्माची किंवा संघाची प्रशंसा करतील त्यावेळी तुम्ही त्यांना काय म्हणावे ते ऐका. आणि कदाचित एखाद्या वेळी या संघाच्या बाहेरील लोक काही उपासक असतील, कोणी असतील, आणि ते माझी किंवा माझ्या धम्माची किंवा संघाची जर प्रशंसा करू लागले, म्हणजे चांगलं आहे असं म्हणू लागले, तेव्हा सुद्धा त्यांना तुम्ही काय म्हणावं ते सुद्धा भगवान बुद्धांनी या ठिकाणी आपल्या भिक्खूंना सांगितलेलं आहे. प्रशंसा करणारा म्हणेल हिंसेचा त्याग केल्याने श्रमण गौतम हा जीवहिंसेपासून दूर राहतो. त्याने दंड आणि तलवार हाती धरण्याचे सोडलेले आहे. दांडगेपणाची त्याला लाज वाटते. तो करुणामय असून सर्व जीव जाताविषयी संबंध त्याच्या ठिकाणी मैत्री बसत आहे. त्यांचे परिवर्तन झालेले नाही. तो तथागतासंबंधी अशा प्रकारे प्रशंसा करण्याचा संभव आहे. आणि अशाप्रमाणे काही लोक प्रशंसा करतील की भगवान बुद्ध जे आहेत तर भगवान बुद्धानं जे काही हिंसा आहे त्या हिंसेचा त्याग केलेला आहे, किंवा जे काही जीव हत्या करायची आहे त्यापासून भगवान बुद्ध दूर राहतो. तर कधी आपल्या हातामध्ये एखादा लाकूड, समजा कोणाला तरी मारण्यासाठी लाकूड घेत नाही, कोणाचा जीव घेण्यासाठी तलवार कधी हातात धरत नाही, याचा पूर्ण तिरस्कार केलेला आहे किंवा धिक्कार बौद्धांनी केलेला आहे. आणि त्यामुळं जे काही भगवान बुद्धाचा धम्म आहे हा धम्म पूर्ण करुणामय आहे, जीवनाचं कल्याण करणारा आहे. तर हे तुम्ही समजून सांगितलं पाहिजे. किंवा तो म्हणेल न दिलेले असे कोणाचेच काही घ्यावायचे नाही. हे वृत्तपालन करणाऱ्या गौतमाने लोक सोडलेला आहे. जे दिले तेवढेच तो घेतो. आपल्या गरजा भागविल्या जातील असा त्याला विश्वास असतो. आपले जीवन प्रामाणिकपणे आणि हृदयशुद्धीने व्यतीत करत असतो. आणि अशाप्रमाणे भगवान बुद्ध हे सुद्धा म्हणतात की काही लोक असेही म्हणू शकतात की भगवान बुद्ध हे लालसेपासून दूर झालेले आहेत आणि जे काही लोकांना दिलं तेवढंच त्याने घेतात, ते लोकांना कधीही मागत नाही. किंवा जे काही भगवान बुद्धानं लोभ जे आहे हा लोभ सोडलेला आहे अशा प्रमाणे सुद्धा म्हणतील. आणि त्यावेळेस ज्या आपल्या जे काही गरजा असतील हा गरजा भागवत्या जातील, हा त्यांचा विश्वास आहे की भगवान बुद्ध म्हणजे जे काही आपली गरज आहे, जे आपल्याला लागणार काय आहे फक्त खायला, ते बी जे काही सातार घरी समजा जे काही आपण भिक्षा मागतो तेवढं आपल्याला खायला बस होते. मग याच्या पलीकडे कोणतीही हाव भगवान बुद्ध ठेवत नाहीत किंवा काही मिळावं म्हणून अशी आज भगवान बुद्ध ठेवत नाहीत. आणि त्यामुळं जे काही आपलं जीवन आहे तर ते जीवन प्रामाणिकपणाने आणि आपलं जे काही हृदय आहे ते हृदय शुद्ध करून आपलं जीवन व्यतीत करत आहेत असं सुद्धा काही लोक म्हणू शकतात. किंवा तो संघाबाहेरील मनुष्य प्रशंसा करताना असे म्हणेल की व्याभिचाराचा त्याग करून गौतम हा ब्रह्मचर्य पाळत आहे. संभोग आणि सामान्य माणसाच्या क्रिया यांच्यापासून तो दूर राहतो. आणि अशाप्रमाणे जे काही लोक समजा असेही म्हणू शकतात की जे काही भगवान बुद्ध आहेत तर हे जे काही व्याभिचाराचं जीवन आहे तर या व्याभिचाराचा भगवान बुद्धांनी पूर्णतः या त्याग केलेला आहे आणि ब्रह्मचर्य पाळलं आहे. आणि असे जे लोक म्हणत असतील तो सुद्धा आपली प्रशंसा समजावी असे भगवान बुद्ध सांगतात. तो प्रशंसा करणारा कदाचित असेही म्हणेल की श्रमण गौतम आपल्या असत्य भाषण करीत नाही, खोटेपणाचा आपल्याला स्पर्श होऊ देत नाही, तो सत्य बोलतो, सत्यापासून विचलित होत नाही, तो इमान राखतो आणि तो विश्वसनीय आहे, दिलेला शब्द तो मोडीत नाही. म्हणजे कधी कधी भगवान बुद्धाची प्रशंसा करण्यासाठी लोक असे सुद्धा म्हणतील की जे काही श्रमण गौतम आहे हा खोटं कधी बोलत नाही किंवा जे काही खोटेपणाचं भाषण करत नाही किंवा खोटेपणाला कधी आपल्यापाशी स्पर्श सुद्धा होत देत नाही, तो नेहमी सत्य बोलतो किंवा सत्यापासून कधीही विचलित होत नाही आणि तो प्रत्येक वेळेस इमान इतबारानं राहतो आणि प्रत्येक विश्वासानं राहतो. आणि त्यामुळं त्यांनी एखादा समजा कोणाला दिलेला शब्द असेल तर तो शब्द तो कधीच मोडत नाही. अशा प्रमाणे सुद्धा लोक स्तुती करतात. तो प्रशंसा करणारा कदाचित असेही म्हणेल की श्रमण गौतम निंदाजनक शब्द उच्चारित नाही, निंदेचा त्याने त्याग केला आहे. तो जे इथे ऐकतो तो तिथल्या लोकांच्या विरुद्ध भांडण उभे करण्याची इथे बोलत नाही. अशा रीतीने भिक्खूंना एकत्र आणण्यात, मित्र असतील त्यांची मैत्री आणि दूर करण्यात आपले जीवन व्यतीत करतो. तो शांती निर्माता, शांती प्रेमी, शांतीची मनापासून इच्छा करणारा आणि त्यांच्या योगे शांती वाढेल असे शब्द उच्चारणारा आहे. म्हणजे कधी कधी
भगवान बुद्धाची स्तुती करण्यासाठी लोक असे सुद्धा म्हणतील की जे काही श्रमण आहे, जे काही गौतम आहे, हा निंदा कोणाची निंदा करण्यासारखा शब्द यूज करत नाही कधी. त्यामुळे निंदेचा जे काही आहे पूर्ण त्याग केलेला आहे. आणि अशाच प्रमाणे जे काही लोक आहेत त्या लोकांमध्ये बोलल्याच्या नंतर काही आपल्यापासून भांडण निर्माण होतील अशा प्रकारचं जे काही सिद्धार्थ गौतम असेल हे कधी काही बोलत नाही. अशाच प्रमाणे जे काही भिक्खू असेल, भिक्खूंना एकत्र आणण्यामध्ये, भिक्खूंना धम्म समजावून सांगण्यामध्ये किंवा भिक्खूला मैत्रीपणा समजावून सांगण्यामध्ये तो आपली धन्यता मानतो आहे. त्यामुळे भगवान बुद्ध हे शांती निर्माता आहेत, म्हणजे शांती तयार करणारे किंवा शांती निर्माण करणारे आणि त्याप्रमाणे जे काही शांतीचे मनापासून इच्छा करणारे अशा प्रमाणे भगवान बुद्ध आहेत. आणि अशाच प्रमाणे भगवान बुद्धाची स्थिती लोक करू शकतील. किंवा तो म्हणेल श्रमण गौतमाने उद्धट भाषणाचा त्याग केलेला आहे, त्यांच्या मुखातून कठोर शब्द बाहेर पडत नाही, निर्दोष, सुश्राव्य, ललित, अभ्याला जाऊन भिडणारे, लोकांना आल्हाद देणारे आणि लोकांचे प्रेम वृद्धिगत व्हावे असे शब्द तो बोलतो. म्हणजे ज्याप्रमाणे एखादं असे म्हणत असतील की भगवान बुद्ध हे जे काही लोकांना आल्हाद म्हणजे आवडणारे शब्द बोलतो, लोकांना जे काही काळजाला भिडणारे आहे असे शब्द बोलतो, किंवा लोकांच्या जे काही मनाला लागतील किंवा आपण बोलल्याच्या नंतर लोक त्याचा स्वीकार करतील अशा प्रमाणाचे शब्द बोलतो, असे सुद्धा भगवान बुद्धाची लोक स्तुती करू शकतील. अथवा तो म्हणेल चष्टेखोर भाषणाचा त्याग केल्यामुळे श्रमण गौतम निरर्थक संभाषणात कधी गुंतत नाही, तो योग्य वेळी बोलतो, सत्याला धरून बोलतो, धम्म आणि संघ यावर तो समयोचित बोलतो, अंतःकरणात साठविण्यासारखे शब्द बोलतो आणि समुचित उदाहरणे देतो, भेद स्पष्ट करतो आणि मुद्द्याला कधीही सोडत नाही. त्याप्रमाणे भगवान बुद्ध म्हणजे भगवान बुद्धाची अशी सुद्धा स्तुती लोक करत राहतील की भगवान बुद्ध हे कधीही कोणाची चेष्टा करत नाहीत, कधी कोणाबद्दल कधी वाईट बोलत नाही आणि बोलताना तो म्हणजे भगवान बुद्ध विचार करून बोलतात, योग्य वेळी बोलतात आणि जे काही सत्य आहे त्या सत्याला धरून बोलतात. तर अशा प्रमाणे भगवान बुद्धाचा धम्म आहे किंवा भगवान बुद्धाची स्तुती करण्यासाठी काही लोक बोलत असतील तेव्हा ते भगवान बुद्धाची स्तुती आहे असं समजून घ्यावं. किंवा तो म्हणेल श्रमण गौतम बीजे किंवा रोग यांना सुद्धा इजा करीत नाही, तो दिवसा फक्त भोजन करतो, रात्री अथवा मध्य दिवसानंतर अन्न सेवन करीत नाही, जत्रेतील नाच, तमाशा, संगीताचे जलसे अशा ठिकाणी तो कधीही जात नाही, फुलमाळा, सुगंधी द्रव्ये आणि उठणे याने तो आपल्याला विभूषित करीत नाही, लांबलचक उच्च बिछाण्यावर तो कधीही पोहळत नाही, सोने रुपे तो कधी स्वीकारित नाही आणि बी शिजवलेले धान्य तो कधी घेत नाही, स्त्रिया अथवा युवती यांचा तो स्वीकार करीत नाही, दास दासी यांचा तो स्वीकार करीत नाही, मेंढे, बकरी, बोकड हे स्वीकारित नाही, कोंबड्या अथवा डुकरे तो स्वीकारित नाही, तसेच हत्ती, घोडे, गुरे तो स्वीकारित नाही, तो दुताचे अथवा मध्यस्थाचे काम करीत नाही, तो क्रय विक्रय करीत नाही, लाच लुचपत, लाडी लबाडी याचा वाम मार्ग तो आचरित नाही, तो कोणाला विद्रूप करीत नाही, कोणाचा खून करीत नाही, कोणाला कडी घालून बांधित नाही किंवा वाटमारी किंवा दरोडे आणि मारहाण करीत नाही. म्हणजे अशा प्रमाणे भगवान बुद्ध बद्दल जे काही चांगलं बोलायचं झालं तर किंवा स्तुती करायचं झालं तर लोक असे सुद्धा म्हणतील की जे काही भगवान बुद्ध आहेत ते एखादे जे काही बीज असतं जमिनीवर पडणार ज्याच्यापासून झाड फुटणार आहे अशा बीजाला सुद्धा कधी त्रास देत नाही, किंवा जे काही एखादं झाड निघालेलं असेल त्या झाडाला सुद्धा त्रास देत नाही आणि तो दिवसातून एकदा फक्त जेवण करतो आणि ते बी सकाळच्या टायमाला जेवण करतो, सायंकाळी किंवा रात्री भगवान बुद्ध कधी जेवण करत नाहीत. आणि त्याचप्रमाणे जे काही उल्हासाचे काही कार्यक्रम असतील, जे काही प्रोग्राम होतात, ज्या ठिकाणी उल्हास किंवा चैन अशा प्रकारचे जे काही प्रोग्राम होतात, अशा प्रकारची काही जत्रा असेल, तमाशा असेल, संगीत असेल, अशा ठिकाणी कधी भगवान बुद्ध जात नाही. आणि त्याचप्रमाणे भगवान बुद्ध आपल्याला झोपण्यासाठी जे काही एखादा मलमलीत काही हे असेल झोपण्याची जागा किंवा गादी अशा प्रकारचा सुद्धा स्वीकार करत नाही. आणि त्याचप्रमाणे जर त्यांना कोणी दान धर्मामध्ये कोंबडे असतील, बकरे असतील किंवा कोणते प्राणी असतील किंवा धनदर्वे असेल तर यांचा कधी त्यांनी स्वीकार करत नाही. आणि त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये कधी
लाचलुचपत घेत नाहीत, लाडीलबाडी करत नाहीत, कोणाचा खून करत नाहीत किंवा कोणाविषयी विकृत असे काही करीत नाहीत किंवा कोणी कधी वाटमारी म्हणजे रस्त्यामध्ये सुद्धा काही दरोडेखोरासारखं जे म्हणतात ना वाटेमध्ये कोणाला लुटणं वगैरे अशा प्रमाणे भगवंत करत नाही आणि कोणाला मारहाण सुद्धा करत नाही. अशा प्रमाणे सुद्धा भगवंताची स्तुती लोक करू शकतात. आणि भिक्खू हो तथागताची प्रशंसा करताना धम्म परिवर्तन न झालेला मनुष्य अशा प्रकारच्या गोष्टी बोलेल, परंतु त्यामुळे सुद्धा आनंदित होता कामा नये. आणि अशामुळं जर एखादा उपासक असेल किंवा धम्म परिवर्तन न केलेला माणूस असेल, म्हणजे धम्म परिवर्तन म्हणजे उपासक माणूस त्याने धम्म परिवर्तन केलं नाही आणि धम्म परिवर्तन केलं म्हणजे तो काय झाला की भिक्खू झाला समजा, तर अशा प्रकारे धम्म परिवर्तन न केलेला एखादा माणूस जर भगवान बुद्धाची स्तुती करत असेल तर अशामुळं तुम्ही आनंदी होऊ नये किंवा जे काही आनंद मानणारा काही जे शील आहे हे शील तुमचं बुडू नये किंवा पाळू नाही असं होऊ नये किंवा तुमचे हृदय उंच पडू नाही जाता कामा नये, कारण असे घडणे सुद्धा तुमच्या साधनेच्या आड येईल. संघाबाहेरील लोक जेव्हा अशा रीतीने माझी धम्माची अथवा संघाची प्रशंसा करतील तेव्हा तुम्ही जे सत्य असेल ते सत्य म्हणून मान्य केले पाहिजे आणि म्हटले पाहिजे किंवा त्या कारणास्तव ही गोष्ट खरी आहे, अशी गोष्ट आमच्यामध्ये आढळते, हे अगदी बरोबर आहे. म्हणजे असं जर कोण स्तुती करत असेल तर ते स्तुती केल्याच्या नंतर आपण एकदम आनंदित होऊन जाऊ नये, हर्ष उल्लसित होऊन जाऊ नये, तर फक्त एक नॉर्मलपणाने साध्यापणाने की ठीक आहे तुम्ही जे म्हणता ते खरं आहे, भगवंत तसेच आहेत, भगवंताचा धम्म तसा आहे आणि भगवंताचा संघ सुद्धा तसा आहे, हे नॉर्मलपणानं किंवा साधेपणाने तुम्ही फक्त मानलं पाहिजे. यानंतर जे काही भिक्खूने धम्म प्रचारासाठी झटले पाहिजे या संदर्भात सुद्धा काही भिक्खू संदर्भामध्ये भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की भिक्खूंना उद्देशून भगवंत एकदा म्हणाले, भिक्खू हो मी जगाशी भांडत नाही परंतु जग माझ्याशी भांडते, सत्याचा शिक्षक जगातील कोणत्याही माणसाशी भांडत नसतो. आणि अशाप्रमाणे भगवान बुद्ध त्या ठिकाणी काय म्हणतात की भिक्खू हो मी जगाशी कधीही भांडत नाही परंतु जग हे माझ्यासोबत भांडते. म्हणजे शिक्षक जो असतो मी ह्या जो काही माणसं असतील हा जो जग आहे या जगाला शिकवणारा आहे, धम्म देणारा आहे. त्यामुळं ज्याप्रमाणे एखादा शिक्षक असेल तर तो शिक्षक आपल्या शिष्यासह कधी भांडण करत नाही, परंतु शिष्य माघारी असेल कधी असेल काही नाव बोट ठेवतील, चांगलं म्हणतील वाईट म्हणतील ती त्याच्या ठिकाणी, परंतु त्याचप्रमाणे मी जे आहे हे मी या लोकांसाठी म्हणजे जे काही कोणासोबत भांडत नाही, कोणाला वाईट म्हणत नाही. आता लोकांना म्हणलं नाही म्हणलं ही गोष्ट वेगळी. भगवंत आम्ही स्वतःला वीर असे संबोधितो आणि मी कोणत्या प्रकारचे वीर आहोत. त्यानंतर भिक्खूंनी भगवंताला भगवान बुद्धाला विचारलं की भगवान आम्ही स्वतःला वीर समजतो, आम्ही स्वतःला वीर समजतो तर आम्ही कोणत्या प्रकारचे वीर आहोत या संदर्भात तुम्ही आम्हाला समजून सांगावे. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात भिक्खू हो आम्ही संग्राम करतो म्हणून आम्हाला वीर म्हणतात. आणि त्यानंतर भगवान बुद्ध त्या ठिकाणी काय म्हणतात की भिक्खू हो आम्ही संग्राम करतो. संग्राम म्हणजे एक लढाई, समजा एक लढाई किंवा एक दोन मैत्यातला समजा जे काही झगडा असेल तर अशा प्रकारचा संग्राम, परंतु हाच तो संग्राम आहे, हा बुद्धाचा संग्राम आहे, हा दोन माणसांमध्ये निर्माण होणारा संग्राम नाही आहे. तेव्हा भगवान आम्ही कशासाठी संग्राम करतो. त्यानंतर भिक्खूंनी विचारलं की भगवान आम्ही कशासाठी संग्राम करतो. श्रेष्ठ शील, श्रेष्ठ ध्येय आणि श्रेष्ठ प्रज्ञा यासाठी आम्ही युद्ध करतो म्हणून आम्हाला वीर म्हणतात. म्हणजे जे काही आपल्या मनामध्ये दोन प्रकारचे शील आहेत, एक वाईट शील आणि एक चांगलं शील, तर या दोन शिलामध्ये भांडण लावून किंवा या दोन शिलाचं भांडण तयार करून आपण जे काही वाईट शिला असेल त्या वाईट शिलाचं आपण पराभव करतो आणि आपल्यापासून हाकलून लावतो आणि चांगलं शील आपण आत्मसात करतो. त्याचप्रमाणे आपलं काही ध्येय असेल तर हे ध्येय सुद्धा जे काही वाईट प्रकृतीचे जे काही ध्येय असेल त्याचा आपण तिरस्कार करतो, आपल्या मनामधून त्याला हाकलून लावतो आणि जे काही चांगलं आहे, जे काही श्रेष्ठ ध्येय आहे त्यांचा आत्मसात करतो. आणि त्याचप्रमाणे जे काही प्रज्ञा असते तर वाईट प्रज्ञेचा आपण तिरस्कार करतो आणि त्यांना आपल्यापासून त्याच्यावर आपण जय मिळवतो, त्याला पराजित करतो. आणि जे काही श्रेष्ठ किंवा चांगली जे किंवा कल्याणपद जे काही अशी प्रज्ञा आहे तर या प्रज्ञेचा आम्ही स्वीकार करतो असे भगवान बुद्ध सांगतात.
ज्या ठिकाणी शील संकटात असते त्यावेळी संघर्ष करण्याला घाबरू नका आणि दुबळेपणाने वागू नका. आणि त्यानंतर शेवटी भगवान बुद्ध आपल्या शिष्यांना काय सांगतात की ज्या ठिकाणी आपण जे शील पाळायला पाहिजे किंवा जे काही शील आहे जे जनकल्याणकारक आहे, तर अशा प्रकारचा जो काही शील असेल आणि तो शील संकटामध्ये असेल आणि शील संकटामध्ये जेव्हा राहते तेव्हा आपण घाबरून गेलं नाही पाहिजे. म्हणजे ज्या वेळेस एखाद्या वेळेस जेव्हा दोन राजामध्ये लढाई होते आणि जेव्हा दोन राजामध्ये लढाई होते, जर समजा एखाद्या राजाकडे सैन्य कमी असेल आणि एका राजाकडे सैन्य जास्त असेल, मग जास्त असेल सैन्य तर ते तर भारी ठरणारच आहे. पण ज्याच्याकडे सैन्य कमी आहे तर हे घाबरून चालेल का? मग तेव्हा अटीतटीचा सामना निर्माण होते की आता मी असंही मरणार आहो आणि आम्ही तसंही मरणार आहो, पण आम्ही चार चौघाला घेऊनच मरू. बरोबर आहे की नाही? म्हणजे कमीत कमी तिकडे चार तरी घेऊन मरू अशा प्रमाणात जे सैन्य जे आहे ते सैन्य विचार करते आणि आपल्या जीवाचं रान करते आपल्या राजाला वाचवण्यासाठी. आणि अशाच प्रकारे जर आपलं शील जर संकटामध्ये असेल तर त्या शीलाला वाचवण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न केले पाहिजे, घाबरलं नाही पाहिजे आणि दुबळेपणानं वागलं नाही पाहिजे. आणि अशा प्रमाणे जे काही भगवान बुद्धानं आपल्या भिक्खूंना सांगितलेलं आहे की धम्म प्रचारासाठी झटलं पाहिजे. आणि अशा प्रकारे भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे तर तो धम्म जगापर्यंत पसरवण्यासाठी किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भगवान बुद्धानं आपलं जे काही धम्म तयार केलेलं आहे किंवा जे काही धम्म एक प्रसारित करण्यासाठी जो काही संघ तयार केलेला आहे, असे जे भिक्खू आहेत अशा भिक्खूंना हे धम्म समजून सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे आज या ठिकाणी आपण थांबणार आहोत. असं